नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन गाठणार हमीभावाचा टप्पा. तर मित्रांनो, लक्षात घ्या की सोयाबीनचा जो भाव होता ज्यावेळेस शेतकऱ्यांचं जे सोयाबीन निघालं त्यावेळेस 4,300 4,400 असा भाव होता. परंतु आता जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान सोयाबीन जवळजवळ हमीभावाचा टप्पा गाठू शकतं असं जे जाणकार आहेत ते जाणकारांचं म्हणणं आहे. तर त्याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्ण माहिती पहा आणि पूर्ण व्हिडिओ समजून घ्या. आणि तुम्ही जर नवीन जर चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, लक्षात घ्या की अभ्यासकाचा अंदाज असा आहे की सोयाबीनचा जो हमीभाव आहे 5,300-4,000, तर त्या टप्प्यापर्यंत सोयाबीन जाऊ शकतं एंड जानेवारी किंवा फेब्रुवारी दरम्यान. तर आपण पाहूया की देशातील जे सोयाबीनचा जो पुरवठा आहे त्या सोयाबीनचे जे उत्पादन कमी होणार आहे, त्यामुळे अतिरिक्त सोयाबीन कमी असून निर्यात 8 लाख टनावरच स्थिरावणार आहे. त्यापैकी 5 लाख टन सोयाबीन डिसेंबरपर्यंत निर्यात झालेली आहे, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सोप्पा म्हटलं आहे. या स्थितीचा आधार सोयाबीन दराला मिळणार आहे आणि असे असून सोयाबीन लवकरच किमान आधारभूत किमतीचा हमीभाव टप्पा गाठेल असे अभ्यासकाचा अंदाज आहे. लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही अपडेट आहे आणि सोयाबीनचं जे निर्यात आहे तेही घटणार आहे आणि यावरही त्यामुळेही सोयाबीनच्या हमीभावावर परिणाम होणार आहे. तर त्या देशात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोयाबीनची निर्यात 5,07,000 टन झाली. आता गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात केवळ 11,000 टनांनी कमी होती आणि भारतातून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड हे काही जे देश आहेत त्यातला फ्रान्सला सर्वाधिक 81,000 टन निर्यात झाली आणि देशातून यंदा एकूण 8 लाख टन सोयाबीन निर्यातीची शक्यता आहे आणि गेल्या वर्षी 20 लाख टनांची निर्यात झाली होती. यंदा शिल्लक सोयाबीन कमी असल्याने निर्यात घटणार आहे असेही सोपानीही म्हटले आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडं जर तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे जर सोयाबीन असेल तर तुम्ही जर ठेवलं असाल सोयाबीन तर तुम्ही अजून थांबवू शकता जेणेकरून तुमचं जे सोयाबीनचा जो भाव आहे तो वाढणार आहे, निश्चित वाढणार आहे किंवा 5,500 किंवा 6,000पर्यंत जाऊ शकतो सोयाबीन. त्यासाठी वेळ लागेल. तर असं जाणकारांचं म्हणणं आहे, अभ्यासकांचा अंदाज आहे सोयाबीन कमीत कमी 5,300 किंवा 400 तर नक्कीच ओलांडू शकेल, एवढी तर अभ्यासकांनी अंदाज वर्तवलेला आहे. तर अशी ही अपडेट होती. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.